नमस्कार. निरूपा स्वतःच्या डोक्याला मारून घेत असते. ती म्हणत असते, काय काय याला दुर्बुद्धी सुचली आणि याने मला तोंडावर पाडलं. आता त्या म्हातारीची मान तर ताठ झाले ताठ. अरे बघितलीस ना ती कशी वागते ती. तेव्हा लगेच देविका म्हणते, पंकज, अरे तुला ही सर्व करायची गरजच काय होती. पंकज, अरे तू असं का वागला. तेव्हा सुधाकरराव बोलतात, गप्प बसा. अरे असं मुळू बोलून त्याच्याशी काही फायदा नाही. कारण एक नंबरचा खोटारडा आहे तो, खोटारडा. त्याला तर सोडायचंच नाही. काय गे निरूपा, तू माझ्या सत्यावरती आरोप करत होतीस ना, पण गुन्हेगार तर तुझा लेकच निघाला. आता काय करणार आहेस, उत्तर दे. आता त्याला पोलिसांच्या ताब्यात देणार आहेस का. त्यावेळेला निरूपा बोलते, हो काय बोलताय तुम्ही. तुम्ही आपल्याच मुलाला पोलिसांच्या ताब्यात द्यायला निघालात. त्यावेळेला लगेच सुधाकरराव बोलतात, का सत्या तुझा मुलगा नाही, पण तेव्हा मात्र तू पोलिसांना बोलवायला तयार झालीस. आणि आता मात्र या तुझ्या नालायक मुलाने तुझी नथ चोरून ती विकली. तेव्हा मात्र तुला पोलिसांना बोलवायचं नाही. अगं काय बाई आहेस तू. त्यावेळेला निरूपा बोलते, हे बघा, उगाच माझ्या बबड्यावरती कसलेही आरोप करू नका. त्यावेळेला आजी बोलते, निरूपा आत्ताच्या आता हानी ना तुला चांगलीच. निरूपा माझ्या डोक्यात जाऊ नकोस. काल तर तुझा हात मुरगळला होता. आता खरंच तुझं असं काही थोबाड पुढे तुझ्या सुनेसमोर तुझी काहीच लायकी राहणार नाही. तेव्हा मात्र निरूपा खूपच हादरलेली असते. तिला काय बोलावं तेच कळत नसतं. ती मोठ्याने बोलते, पुरे, आता हा विषय इथल्या इथे थांबवा. उगाचच हा विषय ताणायची गरज नाही. तेव्हा मात्र आजी बोलते, का विषय का ताणायचा नाही. कारण गोष्टी तुझ्या बबड्याच्या दिशेने सुरू आहेत म्हणून. तेव्हा लगेच निरूपा बोलते, आई तो फक्त माझाच बबड्या नाही तर तुमचा सुद्धा नातूच आहे. तुम्ही त्याच्याबद्दल असं कसं काय बोलू शकता. त्यावेळेला आजी बोलते, गप्प बस. निरूपा एक गोष्ट लक्षात ठेव, कितीही काही झालं तरी या पंकजला मी माफ करणार नाही म्हणजे नाही. तेव्हा पंकज आजीचे पाय धरतो आणि आजीला म्हणतो, आजी अगं सॉरी, मला माफ कर, माझं चुकलं. तेव्हा लगेच आजी पंकजला लाथाडते आणि म्हणते, गप्प बस. अरे एक नंबरचा खोटारडा निघालास तू. तेवढ्यात इकडे मीराने आजीला फोन केलेला असतो आणि मीरा आजीला म्हणते, आजी लवकरात लवकर स्पर्धेच्या ठिकाणी या. आजी आपण सगळेजण जर का इथे असू तर यांना नक्कीच प्रोत्साहित करता येईल. तेव्हा लगेच आजी बोलते, काळजी करू नकोस मीरा, आम्ही सगळेजण तिथे येतो. तुला काळजी करायची गरजच नाही. तेव्हा मात्र निरूपा बोलते, एक मिनिट, तुम्ही कुणीकडे चालला आहात. त्यावेळेला लगेच सुधाकरराव बोलतात, आजी खरं सांगू का आई, यांना काही सांगायची गरज नाही. जर का यांना सांगितलंच ना तर तिथे सुद्धा काही ना काहीतरी धिंगाणा घालायला ह्या येतीलच. तेव्हा लगेच निरूपा बोलते, हे बघा, उगाच नसते तिथं नाटकं करू नका. पंकजने नथ चोरली हे मला माहिती होतं का. तेव्हा लगेच आजी बोलते, आत्ता माहिती पडलंय ना, मग आत्ता स्वतःच्या लेकाच्या बाबतीत निर्णय घे. त्याला काय करणार आहेस, पोलिसांच्या ताब्यात देतेस की स्वतःहून त्याच्याकडून पैसे वसूल करतेस. तेव्हा लगेच निरूपा मोठ्याने बोलते, आई तुम्ही काय बोलताय. आई प्लीज तुम्ही शांत व्हा. मला समजतंय आई तुम्हाला माझा राग आलाय, पण तुम्ही जर का स्वतःला शांत केलं तर बरं होईल. तेव्हा मात्र आजीला खूपच राग आलेला असतो. आजी खूपच चिडचिड करत असते. ती मोठ्याने बोलते, बस झालं, आता मला या विषयावरती वाद घालायचा नाही. हा विषय जर का इथल्या इथे थांबला तर बरंच होईल. कारण या विषयावरती वाद घालण्यात काहीच अर्थ राहिला नाही. तेव्हा मात्र आजीला खूपच चिडचिड होत असते. तिला खूप राग आलेला असतो. त्यावेळेला आजी पंकजच्या मुसक्या आवळत बोलते, पंकज आज जर का तुझ्यामुळे माझ्या सत्याच्या आयुष्यात काहीही लुडबुड झाली तर मात्र मी तुला सोडलं नसतं. तर इकडे आजी निरूपाचा हात धरत तिला फरफटत खोलीमध्ये कोंडून ठेवते आणि ती मोठ्याने बोलते, काही झालं तरी या बाईला कुणीही बाहेर काढायचं नाही. तेव्हा निरूपा बोलते, प्लीज आई समजून घ्या, असं नका करू सासूबाई, असं काय करताय. तेव्हा मात्र पंकज बोलतो, आजी ही नसती दादागिरी करू नकोस.
मी पोलिसांना बोलवेन, तू जाच करतेस सांगेन. तेव्हा मात्र सुधाकरराव उलट्या हाताची सणसणीत कानाखाली पंकजच्या लगावतात आणि म्हणतात, गप्प बस. माझी आई कधी सुनेविषयी जाच नाही करू शकत. अरे जरा विचार कर. तेव्हा मात्र पंकज चांगलाच गप्प बसलेला असतो. तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं, आजी, सुधाकरराव, रवी सगळेजण तिथे पोचलेले असतात. त्यावेळेला रवी म्हणत असतो, सत्या दादा, अजिबात काळजी करू नको, स्पर्धा तर तूच जिंकणार. तेव्हा सत्या बोलतो, माझं सगळं कुटुंब माझ्या समोर असताना मी हरूच कसा काय शकतो. आणि रव्या, तुला तर माहिती आहे मी माझ्या धूमकेतूसाठी काहीही करू शकतो, कोणत्याही थराला जाऊ शकतो. त्यावेळेला मात्र सत्या असं बोलताच रव्या बोलतो, दादा खरंच मानलं पाहिजे तुला. त्यावेळेला आजी इकडूनच सत्याची दृष्ट काढते. त्यावेळेला मीरा बोलते, बाबा, बाईसाहेब नाही का आल्या. तेव्हा आजी घडलेला सगळा प्रकार मीराच्या कानावर घालते. तेव्हा लगेच मीरा बोलते, बघितलं, मागच्या वेळेला सुद्धा तुमच्या पेन्शनचे पैसे चोरले होते आणि आता सुद्धा घरात नथ चोरून त्याचे पैसे घेतले. काय करायचं या पंकजचं मला तर कळतच नाही. तेव्हा लगेच आजी बोलते, मीरा, त्या पंकजचं काय करायचं ना ते आपण नंतर बघू. त्यावेळेला लगेच मीरा बोलते, नाही, जर का आपल्याला यांच्यामधला आणि बाईसाहेबांमधला दुरावा कमी करायचा असेल तर बाईसाहेबांच्या मनातली पंकजची जागा आपल्याला थोडी कमी करावी लागणार आहे. पंकजचा रोजचा मूर्खपणा आपल्याला त्यांना दाखवून द्यावा लागणार आहे. तेव्हा मात्र सुधाकरराव मीराला बोलतात, मीरा, तू अगदी योग्य बोलतेस, काही चुकीचं बोलत नाहीस, पण तुझं काय म्हणणं आहे. त्यावेळेला लगेच मीरा बोलते, आत्ता आपण खेळ बघूया, पण घरी गेल्यानंतर आपण याच्या बाबतीत विचार करूया. माझ्या डोक्यात एक आयडिया आले, आपण तसंच वागूया. काहीही झालं तरी बाईसाहेब आणि यांच्यामधला दुरावा मला कमी करायचा आहे. तेव्हा लगेच आजी बोलते, मीरा, खरं सांगू का, ही चांगली गोष्ट आहे तुझ्या मनात जी आहे ती, पण निरूपा कधीच हिला तुला सून म्हणून स्वीकारणार नाही आणि सत्याला मुलगा म्हणून कधीच म्हणणार नाही. उगाच नको त्यांच्या पाठी जाऊ नकोस मीरा. त्यावेळेला मीरा बोलते, मी माझ्या नवऱ्यासाठी एकदा प्रयत्न करणार. खरं सांगायचं तर त्यांच्यामधला दुरावा मी कायमचा मिटवणार. तुम्हाला खरं सांगू का आजी, हे कितीही काही म्हणत असले तरी डोक्यावरून आईचा हात फिरणं, मायेनं आईनी जवळ घेणं, यात वेगळीच मजा आहे. ती त्यांना अनुभवायची आहे, पण ते कधीच व्यक्त होत नाही. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, खरोखर पंकजला चांगलाच धडा शिकवून मीरा सत्यजित आणि निरूपाला एकत्र आणेल का? कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.